नमस्कार. गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर दीपक गायकवाड. कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून ACS हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. तर ह्या ज्या केसेस आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय, ह्या रेग्युलर किंवा ऑर्डिनरी केसेस नाही आहेत. ह्या ज्या केसेस आहेत, ह्या केसेस कोणतंही हॉस्पिटल करण्याच्या आधी एकतर धाडस करणार नाहीत आणि केलं तरी खूप हेजिटेशननी ह्या केसेस केल्या जात होत्या. असेल 9 महिन्याच्या बाळाचं म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी वय असणारं बाळ आणि 91 वर्षांचे आजोबा, 91 वर्ष. तर हा जो एज ग्रुप आहे, अत्यंत कमी वय असणारा आणि अत्यंत एक्स्ट्रीम जास्त वय असणारा, हे दोन्ही एज ग्रुप म्हणजे वय ऐकलं की आपल्या लक्षात येतं की ह्या हाय रिस्क केसेस आहेत. आणि ह्या हाय रिस्क केसेस त्यात हाय रिस्क कार्डियक केसेस म्हणजे त्यात हार्टचा एखादा आजार असेल तर तो आणखी हाय रिस्क असतो. 91 वर्षांच्या आजोबांचं हे जे आजोबा आहेत यांचे नातेवाईक हे अत्यंत एज्युकेटेड आहेत. सगळे पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफाईड लोक आहेत. यांनी पुण्यामधले जे सगळे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत तिथल्या डॉक्टरांशी हे लोक कन्सल्ट करून आले होते. तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आले होते आणि ही केस तिथं स्टडी केल्यानंतर, ह्या केसचा तिथं अभ्यास केल्यानंतर तिथंही थोडं हेजिटेशन होतं की ही केस सक्सेसफुल होईल का, किंवा तिथंही त्यांना तेवढा कॉन्फिडन्स देण्यात आलेला नव्हता. तिथं आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ती केस ॲसेस केल्यानंतर रिस्क निश्चितपणे त्याच्यामध्ये असणार आहे. जी काही वास्तविक प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि आमच्या इथं आधी एक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये आणि ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक वॉल रिप्लेसमेंटची एक सर्जरी ह्याच्या आधी ACS हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची यशस्वीरित्या झालेली होती. तर त्या केसेसच्या बेसिसवर त्या पेशंटच्या नातेवाईकांच्या एक्सपिरियन्सवरून, अनुभवावरून आणि बाकी सगळा बॅकग्राऊंड स्टडी करून त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला ACS हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी करायची आहे. आणि आम्हीही आमच्या साईडनी पूर्ण 100% प्रिपरेशन, ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असतं, प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि एक्झिक्युशन, ह्या गोष्टी तंतोतंत वेळेमध्ये सगळ्या ह्या करून ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या हाय रिस्क केसेस सक्सेसफुली इथं कंप्लीट केलेल्या आहेत. आता हे ज्या रात्रीच्या केसबद्दल मी जी माहिती देणार आहे त्याच्यामध्ये केस सिनेरिओ म्हणजे हिस्ट्री अशी आहे की एक 65 वर्षांच्या आजी आहेत. त्यांना 10-15 वर्षापासून डायबिटीज आहे आणि डायबिटीजमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार वाढतात किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांना धोका हा डायबिटीजमुळे होतो. तर त्या आजींची 2015 साली एन्जिओप्लास्टी आधी झालेली होती आणि आता नवीन दुसऱ्या रक्तवाहिनीमध्ये एक क्रिटिकल ब्लॉक तयार झालेला होता. तो जो ब्लॉक आहे तो थोडा कॉम्प्लिकेटेड होता. त्याच्यामध्ये वयोमानानुसार आणि डायबिटीजमुळे असणारी कॅल्शियमची मात्रा ही त्या ब्लॉकमध्ये खूप जास्त होते. त्याला कॅल्सिफाईड ब्लॉक असं म्हणतात आमच्या भाषेमध्ये. आणि बायफर्केशन म्हणजे जिथं 2 रक्तवाहिन्या निघतात ज्या भागातून, अशा ठिकाणी तो ब्लॉक होता. कॅल्शियम प्लस बायफर्केशन असा हा एक कॉम्प्लिकेटेड सिनेरिओ होता. बायपास सर्जरीचा सल्ला पेशंटच्या नातेवाईकांना देण्यात आलेला होता. निश्चितपणे जिथं जास्त हाय रिस्क असतं तिथं बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो आणि त्यांची बायपाससाठी जाण्याची इच्छा नव्हती आजींची आणि नातेवाईकांची, म्हणून त्यांनी एन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतलेला होता. आणि ज्यावेळी एखादी गुंतागुंतीची केस आमच्या समोर येते त्यावेळी आम्ही सगळेजण ती केस बघतो, आपापलं ओपिनियन तिथं देतो आणि केस 4 जण मिळून प्लॅन करतो. शेवटी आपल्यासाठी महत्वाचं काय असतं की द बेस्ट पॉसिबल आउटकम फॉर द पेशंट आणि बेस्ट पॉसिबल कोऑर्डिनेटेड टीम एफर्ट फ्रॉम ACS हॉस्पिटल. आणि आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या केसेस आम्ही ACS हॉस्पिटलच्या केसेस म्हणून तुमच्या समोर ठेवतोय. गांधी सरांनी केली आहे का मी केली आहे की असं आम्ही ठेवत नाहीये. तर हे एक वर्क कल्चर आमचं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही केस आम्ही सगळ्यांनी स्टडी केली, तिचं प्लॅनिंग केलं आणि काल रात्री संध्याकाळी जवळपास 2 तास ती शस्त्रक्रिया चालली. त्याच्यामध्ये रोटा ॲब्लेशन जे कॅल्शियम मॅनेज किंवा कॅल्शियम ऑप्टिमाइज किंवा कॅल्शियम हँडल करण्यासाठी ती टेक्निक वापरली जाते. त्याला रोटेशनल ॲथेरोटॉमी म्हणतात. तर रोटा ॲब्लेशनच्या मदतीनं प्लस कटिंग बलून्स असतात. कटिंग बलून हे ॲडव्हान्स्ड बलून आलेले आहेत मार्केटमध्ये की ज्याच्या साह्याने आपण कॅल्शियममध्ये कट देतो, ब्रेक करतो कॅल्शियम, जेणेकरून ते एक्सपांड होण्यासाठी आपल्याला स्टेंट एक्सपान्शनसाठी त्याची मदत होते.